मस्त गुड बॉय आणि स्टार दिले मॅमनं. समर्थ उठून शाळेची तयारी करत होता आणि लाडू झोपलेला होता तोपर्यंत कानावर आवाज आला. जाऊया गे. बोलत होते तरी तर मला वारीचा आवाज येतोय. आज लग्न आहे तर म्हणलं चला बोलून घ्यावं. 2 दिवसाची साईज जमा झालेली होती ताजं. म्हणून सकाळी सकाळी लाडूला सोडून आल्यानंतर तुपाचा घाट घातलाय. आता अगदी 2-3 भांडेच तुपायचे, जास्त नाही. मस्त असं तुपाचा गोळा आता ठेवलाय मी कडवायला. इतके भांडे पडलेत, भांडे घासून घ्यायचे आता. अर्ध्यापेक्षा जास्त आपलं तूप बनत आलंय. हे बघा, अगदी 10 मिनिटाच्या आत तूप तयार. परत जाणार आहे मी लाडूला घ्यायला. तुपाला ना असं कंटिन्यू हलवत राहिलं की आतमध्ये ना जी चोथा बेरी म्हणतात ना ते जास्त निघत नाही बरं का. पूर्ण तूप छान बनतं, रवाळ. आणि मी असं कंटिन्यू हलवूनच तूप बनवते. करपत पण नाही, उतू पण जात नाही आणि छान दाणेदार रवाळ तूप तयार होतं. दिसते की लाडूच्या मॅमनं गुड बॉय आणि स्टार दिलंय. लाडू जाम खुश आहे. गुड बॉय आहे तू. गुड बॉय आणि स्टार दिले मॅमनं. मॅमनं लाड केला का तुझा? केला. मला म्हणते मॅम लाड नाही केला. मम्मी तू सांग की मम्मीला मॅमला लाड करायला. आज केला का? नाही. आता नाही केला. मग कधी केला? उद्या करते. उद्या करते का? बर. मग त्या मॅमला किती क्लास भरून मुलं येतात. तुझ्या एकट्याच लाड करू दे मॅम ना. तू लाडाचा आहे का? लाडाचं कुकडू आहे का तू? लाड काय तू लाड करते. मम्मी सकाळी बघत होती, रडत होता. मॅमला माहित नव्हता मी गेली का हाय ते. तर मॅम असं करून डोले पुसत होती, अशी पोताला लावून घेत होती. हाय ना लाड करते. असं करत होतं का? आता वाजले 3 आणि दुपारच्या खाऊ मध्ये बनवलेला आहे मस्त हिरव्या मिरचीचा थोडस मिरची टाकून छान असा चिवडा. हे बघा अशा पद्धतीचा तेवढाच थोडासा खमंग बनवलेला आहे. खूप छान लागतो चवीला. पोरं ट्युशनला सोडून परत जाऊबाई माझ्याकडे आल्या होत्या आणि बाहेर भुरभुर पाऊस चालू होता. चला म्हणलं छान असा अद्रकवाला चहा होऊन जाऊ द्या. तर आमच्या दोघी तिघीसाठी मी मस्त असा चहा ठेवते. जाऊबाई आणि माझी फ्रेंड बाजूवाली असं तिघीसाठी चहा आणि शिव आणि सम्राटसाठी सुद्धा मी दूध गरम करणार आहे. तर मस्त आलंवाला अद्रकवाला चहा. मी चहा एकटी असल्यावर तर पितच नाही, पण असं घरी कोणी आलं तर त्यांच्यासोबत घोटभर घेते उरलेला चहा. तर मस्त अद्रकवाला चहा. घरच्या दुधाचा चहा प्यायला ना खरंच खूप भारी ताजा चहा. तर आपलं घरचं म्हशीचं दूध आहे, फक्त तापवून त्याच्यावरली साय काढून ठेवते. यात थेंबरसुद्धा पाणी नसतं बरं का. घट्ट सर इकडच्या दुधाला कधीच आपलं घरचं दूध ऐकत नाही म्हणतात ना, तर ते खरंच आहे. सोबत जर चहा प्यायला कोण असेल आणि त्यातल्या त्यात जर मैत्रिणी, मग तर काय आणखीनच मज्जा भारी. तर कधी न चहा पिणारी सुद्धा मी मैत्रिणीच्या नादानं कधी कधी चहा पित असते. मस्त असा उकळला. तू ऍपल दादाला अभ्यास करू दे ना बाळा.
झोपणार आहे का? तू झोपलं की दादाला झोप येते. थांब थोड्या वेळ. दादाचा अभ्यास घेतो पर्यंत. दादाचा अभ्यास घेतो का? तास 2 तास खेळून खेळून आता अभ्यासाला लागलेत. आता वाजलेत 9:10 झालेत आणि आत्ता आमच्याकडं अभ्यास चालू झालाय. दाखवा काय दिवा लावलाय. काय बघा त्या पाटीवर काहीच दिसणार. काय बघा ए जेवायला काय करू रे? जेवायचंय तुला दादू? काय खायचंय? शेवया. गोड मिळणार नाही काय. आता संध्याकाळी 9 वाजता तुझ्या एकट्यासाठी चपाती भाजी बनवू का? किती गोड खाऊ वाटते. मी चपाती भाजी करणार नाही आणि गोड पण करणार नाही. शेवया नाही करणार. नाही करणार. हा उद्या करणार. पाऊस आल्यामुळं आम्ही असं खेळणीवर जारवर कपडे वाळायला घातले. गपणार आहे समोर. चालू झालं का तुझं? अभ्यासावर कसलं लक्षच नाही दोघाचं पण. हाय तुझ्या जीवाला काहीतरी. उद्या एक्झाम आहे. शावी गेलं गणा शावी गणा गणा उठ म्हणा. उठ ना मग अभ्यास करणार आहे ना. मी करू का म्हणा? मी करू. कर रे त्याच्या करू गुल 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 कर. मी काय करू? मका ऍपल काढू का म्हणा? ऍपल काढू नको. मग काय काढू? क्वेश्चन आन्सर काढू का म्हणा? कोणतं आन्सर काढू नको. प्लीज काढतो म्हणा. प्लीज करतो. माझा मार्क तुझा अभ्यास करतो. तुझा अभ्यास करतो. एक्झाम पण देतो. एक आमच्या घरात सगळ्याला कोणत्याही टायमिंगला आवडणारा पदार्थ तुम्हाला दाखवते. तर काही नाही. हे बघा चुरमुरे घ्यायचं, त्याला तिखट मीठ तेल टाकायचं, शेंगदाणे कांदा टोमॅटो बी टाकते. पण आता संध्याकाळचे 9:30 वाजलेत आणि आता नको. संध्याकाळच्या वेळेला कांदा पण नको टोमॅटो पण नको. मस्त असं तिखट मीठ लावलेलं आहे. तेल मीठ आणि तिखट हे जर आत्ता लक्षात आलंय का? कधी मॅमने दिलेलं चॉकलेट आत्ता म्हणतो ड्रेसमध्ये माझं चॉकलेट होतं. कोण कोण दिल? स्कूल मधलं दिदी दिलत. आत्ता किती वाजलेत? संध्याकाळचे 10:15 वाजलेत. आता तिच्या लक्षात आले की माझ्या ड्रेसमध्ये चॉकलेट होतं. बोललं राहू दे उद्या खा. आता तिथं ठेव टेबलवर. नाही घेत जा टेबलवर ठेव जा. हा ठेवा तिथं. वर ठेव वर वर. अजून परत विसरते. लाईट बंद कर ना किचनची. आमचा गुड नाईट. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी एक कमेंट करा, लाईक करा, सपोर्ट करा. बाय. उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटू.